सांगलीवाडी येथील चव्हाण कॉलनीमध्ये 27 लाखांच्या ड्रेनेज कामांचा आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ। सांगलीवाडीचे नगरसेवक अभिजित कोळी, दीपाली पाटील, अश्विनी कदम यांच्या प्रयत्नातून सांगलीवाडी येथील चव्हाण कॉलनीमध्ये 27 लाखांच्या ड्रेनेज कामांचा शुभारंभ करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते यावेळी श्रीफळ वाढवून ड्रेनेज कामांचा शुभारंभ करण्यात आला। या कार्यक्रमाला काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, विरोधी पक्षनेता मंगेश चव्हाण, शिवसेनेचे गटनेते युवराज बावडेकर, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, युवक जिल्हाध्यक्ष पहिलवान राहुल पवार, युवक शहर जिल्हाध्यक्ष सचिन जगदाळे यांच्यासह मान्यवरांनी उपस्थिती लावली। अभिजित कोळी, अश्विनी कदम, दीपाली पाटील यांच्या संयुक्त प्रयत्नातून महापालिका निवडणूक काळात सांगलीवाडी चव्हाण कॉलनीतील लोकांना ड्रेनेज आणि रस्ता करण्याची ग्वाही आणि आश्वासन देण्यात आलं होतं। या आश्वासनाची पूर्तता या तीनही नगरसेवकांकडून आज अंमलात आणण्यात आली आहे। महापालिकेच्या माध्यमातून चव्हाण कॉलनीतील ड्रेनेज कामाला आज शुभारंभ झाल्यानंतर हे काम पूर्णत्वास आल्यावर त्या ठिकाणी खासदार विशाल पाटील यांच्या निधीतून रस्ता केला जाणार आहे, अशी माहिती नगरसेवक अभिजित कोळी यांनी दिली आहे। यावेळी सांगलीवाडी आणि चव्हाण कॉलनीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।